श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जर आपण आपला भूतकाळ आठवला तर आपल्याला खूप काही कळून जाईल. काही नात्यांच्या फक्त गोड आठवणी बनत असतात. ती नाती आपल्या भविष्यासाठी नसतात, पण त्या नात्यांच्या आठवणीत कायम आपल्या हृदयात कायम एक स्थान ती निर्माण करून जातात. जणू त्या नात्यांचा प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी कामुली देणगी असतोय आणि ज्याची किंमत फक्त आपणच जाणू शकत असतो. श्रोते हो, जी नाती कधीच आपल्या आयुष्यात पुढे येणार नसतात, ती आठवणींच्या रूपानं कायम आपल्या सोबत राहतात. कधीतरी एकांतामध्ये त्या गोड आठवणी मनात आल्यावर ओठावर एक हलकंसं हसू येतं आणि कधी कधी डोळ्यात अश्रू येतात. त्या आठवणीमध्ये आपण हरवून जातो, जणू तो क्षण पुन्हा जगत आहोत. जे नातं अतिशय घट्ट असतं त्याची आठवण मात्र अनंत काळ टिकणारी असते. श्रोते हो, काही वेळा ही नाती आपल्याला पुढे जाण्याचं बळ देत असतात, तर कधी कधी त्यांची आठवण आपल्याला थोडंसं भावूक करते. पण अशा आठवणीमुळेच ना आपलं जीवन समृद्ध होत असते, कारण ते आपल्याला सांगून जातात की प्रत्येक नात्याचं सौंदर्य हे हृदयात असतं आणि तेही अगदी जीवापाड जपलेल्या जाणीवेत असतं. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वाईट ती किंवा तो नसतो, वेळ वाईट असते. सगळ्यात अवघड काम म्हणजे रुसलेल्या प्रेमाला मनवणं. नात्यामध्ये रूपवान स्त्री रात्रीपुरती चांगली वाटते, पण चारित्र्यवान स्त्री त्या नात्याची जाण असते. सगळ्याच गोष्टी या सांगता येत नसतात, थोडं समजून घ्यावं लागत असतं. पतीच्या इज्जतीची राखण ती स्त्री करू शकते ज्या स्त्रीला एका संस्कारी आईनं वागवलेलं आणि वाढवलेलं असतं. गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो, कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडतात, गमावलेल्या नाही. जीवन जगायचं असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर आगीच्या वेदनाही होत नसतात. पुढच्यानं माणुसकी सोडली म्हणून आपण सोडायचे नसते. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे प्रत्येकाकडे असतं, फक्त तत्वात बसत नाही म्हणून शांत बसावं लागतं. आपल्या विचारांची माणसं भेटली की बोलावं हमखास मोकळेपणानं, कारण मनानं निर्मळ आणि मन मोकळी माणसं ही सगळ्यांच्या नशिबात नसतात. मनाचं पुस्तक हे फक्त हक्काच्या व्यक्तीजवळच उघडायचं असतं. स्वतःवर तुफान प्रेम करणाऱ्या माणसाला शत्रू नसतात. प्रेम हे प्रत्येक वयात तरुण राहतं. आवडणारी व्यक्ती ही कधीच म्हातारी होत नसते. वादळात पत्याचं घर बनत नसतं, रल्ल्यानं बिघडलेलं नशीब बनत नसतं. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नसतो आणि एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदरही होत नसतो. हजार श्राप लागावेत पण कोणाची सवय लागू नये. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळं गोंधळ आपोआप शांत होतात. दुसऱ्याच्या तालावर नाचण्यापेक्षा स्वतःच्या धुंदीत राहिलेलं कधीही बरं असतं.
आपला स्वभाव हा असाच ठेवायचा. एखाद्यावर जीव लावला तर त्याच्याबरोबर शेवटपर्यंत राहायचं, आणि कोणी मनातून उतरलं तर त्याचं तोंडही पाहायचं नाही. आठवण अशी गोष्ट आहे जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी. त्या तारखा या परत येतात, पण ते दिवस परत येत नाहीत. स्त्री ही शारीरिक स्पर्शापेक्षा कायशी आणि मायेच्या स्पर्शानं जास्त सुखावते. जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा हीच आजच्या नात्याची श्रीमंती आहे. मन हे प्रत्येकाचं नाजूकच असतं, पण आयुष्यात आलेली माणसं त्याला दगड बनवतात. खचलेल्या मनाला धीर देता येईल एवढी तरी मैत्री निभवावी माणसानं. टोमणं मारायला तर पूर्णपणे गणगोत असतं सोबतीला. शरीरावर कोणीही प्रेम करतं, पण मन आणि स्वभाव बघून प्रेम करणारा व्यक्ती भेटायला भाग्यच लागतं, अगर तो मिळो अथवा ना मिळो. दोन जीवांचं नातं हे कधीही संपत नाही. बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं, आणि डोळ्यात संपलं तरी हृदयात कायम राहतं. 7 जन्माची वाट बघण्यापेक्षा एकाच जन्मात 7 जन्म पुरेल एवढ्या प्रेमाच्या आठवणी साठवता आल्या पाहिजेत. मिळवल्याचा आनंद नको, तर मिळाल्याचा आनंद हवा. दुरावा हा जरी काट्याप्रमाणे भासला तरी आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी. नशिबाचं आणि मनाचं कधी जुळत नसतं, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. मनातलं ओझं कमी करण्यासाठी डोळ्यांना कधी कधी रडावं लागतं. स्वतःचं डोळं पोचण्या इतकं तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे कोणीच नसतं, पण रडवणारे मात्र नेहमीच भेटत असतात. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याकडे काहीच मागत नाही, कारण तुमचा मिळणारा वेळ आणि तुमचं मिळणारं प्रेम हेच खूप असतं त्यांच्यासाठी. आपल्याजवळ असलेली प्रत्येक गोष्ट ही आपली असेलच असं नसतं. कधी कधी आपल्याजवळ असलेल्या गोष्टीवर सुद्धा आपला हक्क नसतो. मनात दुःखांचा डोंगर असून सुद्धा चेहऱ्यावर नेहमी स्माईल ठेवणं सगळ्यांना जमत नसतं. नक्कीच दोष कुणाचा असतो, सवय लावणाराचा की सवय लावून घेणाराचा की सवयीचा.